अभिव्यक्ती वेगळी असेल पण अनुभवामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. एखाद्याला साखर खाल्ली, साखर खाल्ल्यानंतर बोलणारा सारखीच भाषा बोलेल का? तेलुगू भाषिक तेलुगूत बोलेल, कन्नड भाषिक कन्नडमध्ये बोलेल, मुक्का खुणा करून सांगेल. स्त्री असेल तर वेगळी उदाहरणं देऊन सांगेल, पुरुष असेल वेगळी उदाहरणं देऊन सांगेल. कुण्या क्षेत्रातला आहे, कुण्या भाषेतला आहे, कुण्या अनुभवात तो जगलाय, त्याच्या आधारावर त्याची अभिव्यक्ती बदलेल. अनुभव एकच असणार आहे. साप बघितला एखाद्यानं आणि तो साप बघितल्याचं वर्णन करायला लागलाय, तो त्याच्या पद्धतीनं वर्णन करणार आणि म्हणून साप बदललाय असं नाही. साप तोच आहे, दिसलंय तेच, अनुभव तोच आहे. फक्त आलेला अनुभव मांडणारा त्याच्या भाषेत मांडतो. बुद्धांनी नकोची भाषा वापरली, शंकराचार्यांनी आहेची भाषा वापरली. म्हणून ज्या विषयावर ते बोलतायत तो विषय वेगळा आहे असं नाही. पण या जगात वाद विवाद या गोष्टीला ना मी थोडासा व्यक्तिशः स्थिरपणेच बघतो, कारण सगळंच ऐकलंय मी. शंकराचार्यही ऐकलेत, वाचलेत, बुद्धांचंही वाचलंय, ऐकलंय. बौद्धवादीही तितकेच जवळ आहेत, शंकराचार्यांना मांडणारे तेही तितके, वैदिक अवैदिक दोन्ही तितकेच जवळ आहेत. का? मला एवढं दिसतंय, मला एवढं वाटतंय, मला एवढं पटतंय. दुसऱ्यांना पटो न पटो माझा आग्रह नाही, मला पटतंय ते तुम्हाला पटलंच पाहिजे, पण मला पटतंय तर पटतंय. तुम्हाला पटतंय ते मला पटलंच पाहिजे असं नाही, आणि मला जे पटतंय ते तुम्हाला पटलं पाहिजे असं नाही. कारण माऊली सांगतायत, कुणी ऐकून त्याच्यापर्यंत पोहोचलं, कुणी बघून त्याच्यापर्यंत पोहोचलं, कुणी नुसतं अनुभवून त्याच्यापर्यंत पोहोचलं, कुणी शत्रूचा भाव ठेवून त्याच्यापर्यंत पोहोचलं, कुणी फक्त त्याच्यापर्यंत पोहोचायचंय हा भाव ठेवून त्याच्यापर्यंत पोहोचलं. मार्ग वेगळे झाले, अभिव्यक्ती वेगळ्या झाल्या. मार्ग वेगळे काय आहेत? अभिव्यक्ती वेगळ्या आहेत म्हणून मार्ग वेगळे आहेत. एक थोडं व्यवहारातलं उदाहरण देतो. भगवंताला खंत ही आहे अर्जुनाची की अर्जुन जे आहे ते बोलत नाहीये, तो त्याच्या अभिव्यक्तीप्रमाणे जगत नाहीये. म्हणून प्रश्न आहे भगवंताला, म्हणून अडचण आहे देवाला. सचिन तेंडुलकर चांगला क्रिकेट खेळू शकतो, क्रिकेट खेळून तो भारतरत्न झाला. लता मंगेशकर गाऊन भारतरत्न झाल्या. भीमसेन जोशी पण गाऊन भारतरत्न झाले. अब्दुल कलामांसारखे संशोधन करून भारतरत्न झाले. भारतरत्न वेगवेगळा मिळालाय का यांना? पुरस्कार एकच आहे, वेगवेगळ्या अभिव्यक्तीतून तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलात. आता जर असं झालं असतं, कल्पना करा, सचिन तेंडुलकरला सांगितलं असतं नाही नाही तू गाऊनच भारतरत्न घ्यायचा, किंवा भीमसेन जोशींना सांगितलं असतं नाही नाही तुम्ही क्रिकेट खेळूनच भारतरत्न घ्यायचं, तर शक्य झालं नसतं. जो ज्याचा स्वभाव आहे त्या स्वभावाशी प्रामाणिक राहूनच त्यानं त्याच्यापर्यंत पोहोचायला. अर्जुनाची इथं चूक ही होतीये की अर्जुन क्षत्रिय आहे, पण तो क्षत्रियाची भाषा बोलत नाहीये, तो वैराग्याची भाषा बोलतोय आणि तो वैराग्यवान नाहीये. तो दुसऱ्याची अभिव्यक्ती स्वीकारतोय, त्याची त्यागतोय, आणि तो ज्या अर्थी त्यागतोय त्या अर्थी ते क्षणिक आहे, काही काळापुरतं आहे. कदाचित थोडा वेळ गेला असता आणि अर्जुन निघून गेला असता युद्धभूमीतून, तर त्याला 100% नक्की पश्चाताप झाला असता की मी हे काय केलं, मला थोड्या वेळासाठी काय झालं होतं काय माहित, मी युद्ध करायला हवं होतं. आयुष्यभर झुरत झुरत अर्जुन मेला असता. कारण तुमचा जो स्वभाव नाही त्या स्वभावाच्या विरुद्ध तुम्ही थोडा वेळ काहीतरी करू शकाल, कायम नाही. आणि जर करत असाल तर तुमचा आत्मा तुम्ही मारताय, त्याला तुम्ही दाबताय. जिथं जावंसं वाटतंय आतून तिथं गेलं पाहिजे, आणि तिथं जाण्याची इच्छा ठेवली की सगळी शक्ती आपल्याला मदत करेल तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. माऊली पुढे आणखी उदाहरण देत आहेत. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी मागवते न समात परतले नाही. अर्थात नद्यांचे ओघ समुद्राला जाऊन मिळतात, पण त्यांचा समावेश होत नाही म्हणून त्या परतल्या असे होत नाही. आपण सगळेजण त्याच्याकडे चाललोय.
पण आपल्या अभिव्यक्ती वेगळ्या आहेत म्हणून तो स्वीकारणार नाही असं नाही. बुद्धांनाही तो तितकाच आपलासा वाटला. त्या तत्वानं बुद्धांनाही तितक्याच आत्मीयतेनं स्वीकारलं, जेवढ्या आत्मीयतेनं शंकराचार्यांना स्वीकारलं असेल, तेवढ्याच आत्मीयतेनं एखाद्या बौद्धवाद्यालाही ते तत्व स्वीकारेल, जेवढ्या आत्मीयतेनं ते तत्व एखाद्या शंकराचार्यांच्या अनुयायाला स्वीकारेल. त्या तत्वाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद नाही. हा माझा, हा तुझा, हे त्याला नाहीच. सगळं त्याचंच आहे हो. नद्यांच्या वेगवेगळे प्रवाह समुद्राकडे गेले की समुद्र असं म्हणत नाही तुझं नाव काय, तू गंगा, नाही नाही तुला घेतलंच पाहिजे. तू कोण, गोदावरी, ठीक आहे थांब, वेटिंगवर थांब. बाकीचे ज्या छोट्या छोट्या नद्या आहेत त्यांना समुद्र नाही म्हणत, थांब थोडं, मोठे लोक येऊ दे, त्यांचं आधी होऊ दे, मग तुझं बघू, असं समुद्र म्हणत नाही. जो जेव्हा येईल, ज्या क्षणाला येईल, त्या क्षणाला तो आपल्यामध्ये सामावून घेतो. त्याची भाषा ती कोण्या प्रदेशातून आली, किती गढूळ पाणी तिनं सोबत आणलंय, काही लोकांचा उद्धार केलाय का नाही, काही दूषित पाणी घेऊन आली का हेही नाही बघत समुद्र. स्वच्छ पाणी आलंय का दूषित आणलंय, कोणत्या प्रदेशातून आली, काही पुण्य करून आली का पाप करून आली, काय नाही विचारत, आली ये. जो त्याच्यापर्यंत पोहोचला त्याला कधीच त्या तत्वानं दूर केलं नाही, कारण ते तत्व आणि आपण भिन्न नाहीतच. मध्ये केवळ भेदाचा भ्रमाचा पडदा आहे. तो एकदा पडदा दूर झाला की मग बाकी काहीही वेगळं नाही. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी मागवते न समात परतेल नाही. ते सगळे गेल्यावर समुद्रानं जर सांगितलं, आता थोडी उलटी बाजू बघू, समुद्र तर त्यागत नाहीच, पण अशी कल्पना करा की समुद्रानं सांगितलं आम्ही तुम्हाला स्वीकारत नाही म्हणून नद्या वापस जातात का? परी मागवते न समात परतले नाही. समुद्र असं म्हणत नाही की माझ्यात किती घेऊ, मावत नाहीत, माझ्यात जागा नाही. माझा मोबाईल बोलला ना आता, नो स्पेस. नवीन व्हिडिओसाठी तुमच्यामध्ये स्पेस नाही, मी एक्सेप्ट करत नाही. मग काय करावं लागलं, आधीचे काही व्हिडिओ डिलीट करावे लागले. आता गडबडीत कोणते डिलीट झाले मलाही माहीत नाही, पण डिलीट करावे लागले तर त्यानं जागा दिली. ठीक आहे, एवढी जागा मोकळी केली, घे आता नवीन. समुद्रानं असं म्हटलं तर नो स्पेस, माझ्यातलं काही पाणी कट करतो, काहीतरी करतो पाण्याचं, मग तुला बोलवतो, असं समुद्रानं म्हटलं तर नद्यांनाही पर्याय नाही. आणि समुद्र कधी म्हणत नाही की माझ्यामध्ये जागा नाही, तुम्ही जा म्हणून. थोडा अर्थ इथं वेगळा दिलाय, पण माऊलींना जे म्हणायचं आहे तो अर्थ वेगळा आहे. तो मी तुम्हाला सांगतो की माऊली म्हणतायत, जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी मागवते न समात. समुद्र माझ्यात तुम्ही मावणार नाही असं म्हणून माग पाठवत नाही, आणि असं म्हणून कोणती नदी परत आली नाही. कोणती नदी या कारणानं कधी परत आली नाही की समुद्रानं म्हटले माझ्यात जागा नाही. समुद्रानं ना आतापर्यंत कोण्या नदीला असं म्हटलंय, आणि असं म्हटल्यामुळे ना कधी कोणती नदी परत गेली. तसं त्या आत्मतत्वापर्यंत पोहोचणारे वेगवेगळ्या मार्गाने पोहोचले, पण पोहोचताना त्या तत्वानं कधी म्हटलं नाही तू ज्या मार्गाने आलायस तो मार्ग योग्य नव्हता, तू ज्या जातीतून आलायस ती जात योग्य नव्हती, तुझ्या धर्मातून आलायस तो धर्म योग्य नव्हता, तुझ्या प्रदेशातून आलायस तो प्रदेश योग्य नव्हता, असं कधीही ते तत्व म्हणत नाही. तुम्ही कुणी असा, कुठूनही या, तिथं आलात म्हणजे तुम्ही त्याचे झालात. एकदा समुद्रात गेलात की नदी असो किंवा गटाराचं पाणी असो एकच होऊन जातं. तिथं येईपर्यंत भेद आहेत. एकदा समुद्रात आलात की तुम्ही एक आहेत. तिथं कोणती जात नाही, धर्म नाही, काही नाही. फक्त तिथं गेलो पाहिजे, जाण्याची भावना पाहिजे, जाण्याची वृत्ती पाहिजे. पुढं माऊली म्हणतायत, तैसिया योगेश्वराची आमती मिळणी सवे एकवटती, परिजे विचारुनी पुनरावृत्ती भजती चिना. अर्थात त्याप्रमाणे थोर योग्यांच्या बुद्धी साक्षात्काराबरोबर तन्मय होतात, पण असे विचाराने तद्रूप झालेले पुरुष पुन्हा संसाराला प्राप्त होत नाहीत. तैसिया योगेश्वराची मती, त्याप्रमाणे जे योगेश्वरांच्या मतीला मिळाले आहेत, एकवटले आहेत. तैसिया योगीश्वरांची मती. इथं योगीश्वर भगवंताला उद्देशून वापरलेला शब्द आहे. तो भगवंत योगेश्वर आहे.
त्याच्या मतीशी जे एकरूप झालेत, मिळनी सवे एक वटती, आणि तिथं एकत्र झाल्यावर परी जे विचारोनी पुनरावृत्ती भजतीची ना, ते काहीही झालं तरी त्या अवस्थेतून परत येत नाही, ते त्या अवस्थेवर स्थिर राहतात, त्यांच्या त्या अवस्थेत कोणत्याही प्रकारचा भेद बदल होत नाही, असं माऊलीचं वर्णन करतायत. इथं आपण थांबूयात, बाकीचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरी. सर फार सुंदर झालं अभिवचन. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर अभिवचन, खूप सुंदर झालं.